नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डे 4 ऑफ डेली व्लॉगिंग. आजचा दिवस 4था आहे आणि भारी वाटतं मला. भाई त्या पुण्यामध्ये 1-1:30ला उठणारा मी, दुपारी 1-1:30ला उठणारा मी. आज इथे सकाळी 6:30ला उठते, आता वाजले 7. भारी वाटते. म्हणजे खरं तर हे डेली व्लॉग्स वगैरे करतोय गावाकडे आले, त्याचं हे आउटपुट आहे वाटतं मला की भाई 6:30-7:30ला मी खूप आधी उठायचो. 8वी-9वीला असताना उठायचो. ती सवय माझी मोडलेलीच होती, पण स्लीप सायकल एकदम भारी झाली आता. मस्त स्लीप सायकल झाली आता. चांगलं होईल आता, इथून सगळं चांगलं रुटीन होईल. परत मी सगळं व्यवस्थित लावेन आता. पण भारी वाटतं आता डेली व्लॉग्स वगैरे करतोय तर रुटीन पण माझं मस्त झालंय. ॲप्रोप्रिएट सगळं करतोय मी. दररोजचा दिवस माझा प्रोडक्टिव्ह जातोय. काहीच मी असं वाया जाणार दिवस असं काही वाटत नाहीये. चांगला फुलफिल गेला दिवस असं वाटतं. चल ठीक आहे, मग आजचं रुटीन दाखवतो तुम्हाला. बघा, बाय. उसाला पाणी द्यायचं चालू आहे इकडं आणि मस्त चांगल्या सऱ्या भिजल्या आहेत. पाणी पण चांगलं येतंय. आणि काल आणि परवा दिवशी मस्त पाऊस पडलेला, त्यामुळं चांगलाच एक उसाला फायदा झालाय. चांगलं पाणी उसाला गेलंय. इथंपर्यंत सऱ्या भिजल्यात. आता इथून आज एवढं सगळं नियोजन करायचं. आज चांगलं आहे उसासाठी. भाई पाऊस पडला काल आणि परवा मस्त पाऊस पडला. मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे भाई. एकच गोष्ट. हां, याला गुलमोहर म्हणतात भाई. उन्हाळा कसलाही कडक उन्हाळा असू द्या, कसलाही प्रखर ऊन असू द्या, भाई याचा कलर एकदम लाल असाच टवटवीत असतो. कायम असाच असतो, हा फुललेलाच असतो कायम. म्हणून याला
पावसामुळं का नाही रान एकदम ओलं झाले. ऊसाला एकदम चांगलं पाणी भेटले. पाऊस पडलाय त्यामुळं ऊस चांगला म्हणजे असा फुललाय जरा. मित्रांनो तुम्हाला एक फुल दाखवतो मी. भारी सुंदर फुल असते. साधं फुल आहे पण एक नंबर फुल आहे. एकदम सगळे कलर्स आहेत त्यामध्ये. सुंदर फुल आहे ते. मित्रांनो हेच ते फुल. यामध्ये किती 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 छान छान कलर्स आहेत. पिंक आहे, येलो आहे, नंतर ऑरेंज पण आहे थोडासा. तो पिंक मध्ये थोडासा मर्ज झालाय आणि परत व्हाईट आहे. बरेच कलर्स आहेत यामध्ये. मला हा खरंच मला एक फुल खूप आवडतं. याचं नाव पण मला माहित नाही पण बऱ्याच शेतात वगैरे रानात येतं. चांगलं फुल आहे हे खरं तर. त्याचा वास वगैरे काय नाही पण असे या फुलांना रानफुल किंवा माळ रानात येणारे फुलं म्हणतात. चांगले फुलं आहे भाई, एक नंबर. ही अशी फुलं आपल्याला शिकवून जातात की भाई जर तुम्हाला एक आयुष्याचा एक नियम असतो की खुलायचंच किंवा दरवाळायचं, वास यायला हवा आपला, त्या नियमात आपण बसत नसलो तर हे असं रंगीबिरंगी बहरायचं भाई. आपण आपल्या मनाप्रमाणे बहरायचं. कोणाच्या इतरांच्या नियमानुसार चालायचं नाही. आपल्याला जसा रंग आवडेल, जो रंग आवडेल त्या रंगाप्रमाणे फक्त खुलत राहायचं. आपल्याला वास द्यावासा वाटेल किंवा न द्यावासा वाटेल, फक्त आपण खुलत राहायचं, बहरत राहायचं एका रानफुलासारखं. आणि हे व्हिडिओज वगैरे डॉक्युमेंट करायचं कारण आहे काय माहिती आहे का, मी उगाच करत नाही. हां मला आवड आहे डॉक्युमेंट करायची. मला सिनेमॅटोग्राफी करायला आवडते, मला व्लॉगिंग करायला आवडते किंवा मला फोटोग्राफी पण करायला आवडते. मला काय यात काही खंत नाही. पण मी हे डॉक्युमेंट का करतोय भाई, एका वेळेस जेव्हा मी म्हणजे सगळेच, मी नाही तुम्ही पण, जेव्हा सगळे आपण हो भाई वर्ष सगळं पालटतील म्हणजे हे आपलं जे हे रक्त सळसळतं रक्ताचं जे वय आहे ते संपून जाईल. आणि जेव्हा आपल्या रक्ताच्या ऐवजी पित्त खवळत असेल म्हणजे आपण म्हातारे होत जाऊ, तेव्हा हे व्हिडिओज पाहायला किती मजा येईल भाई. म्हणजे तेव्हा एक हे जे हे व्हिडिओज आहेत, हे आत्ता केलेला आगाऊपणा, आत्ता केलेल्या करामती, ते आत्ता केलेले भांडणं किंवा आता ही मजा, ही आत्ता केलेली मजा, हे तेव्हा भाई तेव्हा बघायला किती मजा येईल. आणि हे व्हिडिओज मला कुठे ना कुठे सापडतील. माझे खूप सारे एवढे व्हिडिओ आहेत, मला कुठे ना कुठे सापडतील. माझं यूट्यूब चॅनल सापडेल, मला माझी इंस्टाग्राम स्टोरी सापडेल, माझ्या हायलाईट सापडतील, मला काही ना काही सापडेल. आणि तेव्हा बघायला भाई मला किती मजा येईल. त्यासाठी मी डॉक्युमेंट करतो आणि डॉक्युमेंट करायला मग मजा येते, त्यात काय विषय नाही. बाकी तुम्ही पण डॉक्युमेंट करा.
कारण भाई डॉक्युमेंट सगळ्यांनी करा भाई. डॉक्युमेंट तुमची लाईफ करणं खूप गरजेचं आहे. मेमरीज येते यांना असं सोडू नका. सोनेरी दिवस येते. ओके मित्रांनो, तर आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे असं वाटतं मला. आजचा ब्लॉग थोडेसे ब्लॉग बोरिंग होतात मला कळते, पण तुम्हाला मी एंटरटेन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय मनापासून. ठीक आहे, मी वेगवेगळे सिनेमॅटिक्स घेतोय, वेगळी स्टोरी टेलिंग करतोय थोडीशी म्हणजे वेगवेगळ्या कॅप्चर करून स्टोरी टेलिंग करण्याचा प्रयत्न करतोय मी. पण ठीक आहे, तुम्हाला जर बोर होत नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतायत, आवडतायत का नाही, कमेंट्समध्ये नक्की सांगा. कमेंट्स करत जा. जरा इंटरॅक्टिव्ह होणं आपण गरजेचं आहे, आपल्यामध्ये इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. तर कमेंट्स वगैरे करत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. करा ते तर तुम्हाला माहितीच आहे, पण तुम्ही करत नाहीत. करा लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि भारी वाटते भाई. असं 1 महिना ही सुट्टी म्हणजे मला दररोज विचार होतो की हा 1 महिना संपू नये भाई, लवकर संपू नये. कारण हे असे आनंदाचे दिवस लगेच संपून जातात. दिवसा असे बोटावर मोजणे इतके असतात आणि संपून जातात, कधी कळतच नाही कसे संपले. मला दररोज याची खंत वाटते की भाई हे दिवस कधी संपू नयेत, असेच दिवस दीर्घकाळ चालत राहावेत. कारण याच्यानंतर मला माहिती आहे खूप स्ट्रगल आहे. ठीक आहे, पण हे दिवस खूप चांगले आहेत, हे गोल्डन डेज आहेत असं म्हणेल मी. कारण हे दिवस खरंच सोनेरी दिवस आहेत. या कारण हे दिवस लक्षात राहणार आहेत माझ्या कायम. इथली हवा, इथलं वातावरण, इथल्या भाकरी, इथली चटणी, इथली माती कायम माझ्या लक्षात राहणार आहे. त्यामुळं हे दिवस माझ्या लक्षात राहणार आहेत कायम. बाय.